काय मित्रांनो, आजही काम उद्यावर ढकललंय का? खूप काही करायचं आहे, पण शरीर साथ देत नाहीये. आळसामुळे तुमची महत्वाची स्वप्न अधुरी राहत आहेत. काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 स्टेप सांगणार आहे, ज्या तुमचा आळस कायमचा पळवून लावतील. आळसाचं मुख्य कारण. आळस हा बाहेरून येत नाही, तो आपल्या डोक्यात असतो. जेव्हा आपल्याला कामाचा कंटाळा येतो, तेव्हा आपला मेंदू डोपामाइन शोधत असतो, जसं की रील्स पाहणं किंवा झोपणं. पण यामुळे आपण यशापासून दूर जातो आणि पुढे तर हातात असलेली वेळही निघून जाते. जीवनात केवळ पश्चाताप उरतो आणि अशी वेळ आपल्यावर भविष्यात कधी येऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल, तर माझ्याकडे इन्स्टंट म्हणजे त्वरित फायदा मिळवून देणारे 3 उपाय आहेत. हे एकदा आजमावून बघा आणि तुमच्या जीवनात घडणारे आमूलाग्र बदल स्वतःच्या डोळ्यांनीच पहा. उपाय क्रमांक 1, 5 सेकंद नियम. पहिली स्टेप, 5 सेकंद नियम, 5 सेकंड रूल. जेव्हा तुम्हाला वाटतं की हे काम करायला हवं पण आळस येतोय, तेव्हा फक्त उलट मोजा. 5, 4, 3, 2, 1. आणि लगेच उठून कामाला लागा. विचार करायला वेळच देऊ नका. तुम्ही सुरू केलेलं काम केव्हा संपून जाईल हे तुमच्या लक्षातही येणार नाही. आणि लक्षात येईल ना, तेव्हा तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. उपाय क्रमांक 2, छोटी सुरुवात. दुसरी स्टेप, मोठं ध्येय नकोच, छोटी सुरुवात करा. जर तुम्हाला 1 तास अभ्यास करायचा असेल, तर फक्त 10 मिनिटांचंच ध्येय ठेवा आणि ठरवून टाका की मला हे कार्य फक्त 10 मिनिटच करायचं आहे. आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता सरळ त्या कामात स्वतःला झोकून द्या. एकदा तुम्ही सुरुवात केली की पुढचा प्रवास सोपा होतोच. सुरुवात करणं हेच सर्वात कठीण काम असतं. पहा, तुम्ही फोर्सफुली ठरवलेलं काम कसं मार्गी लागते. उपाय क्रमांक 3, मोबाईल पासून दूर राहा. तिसरी स्टेप, डिजिटल डिटॉक्स. सकाळी उठल्या उठल्या पहिल्या 1 तासात मोबाईलला हात लावूच नका. मोबाईलवरील नोटिफिकेशन आपला वेळ आणि ऊर्जा दोन्हीही चोरतात. त्याऐवजी थोडा व्यायाम किंवा मेडिटेशन करा. शरीर सुदृढ आणि मन प्रसन्न नाही झाले तर आश्चर्य. लक्षात ठेवा, आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आजचा आळस उद्याचं दुःख ठरू शकतो. त्यामुळे उठा आणि स्वतःला सिद्ध करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो, तुमच्या आळशी मित्रांना देखील नक्की टॅग करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.